आयुष्याचे पाठ्यपुस्तक या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल नेताजी सुभाषचंद्र बोस वायगाव साळ या ठिकाणी करण्यात आला। डॉक्टर प्रताप पवार यांनी अथपासून इथेपर्यंतचा संपूर्ण प्रवास या पुस्तकामध्ये मांडलेला आहे। खरं तर सेवा, सत्कर्म आणि सहयोग याच्या समर्पणातून या पुस्तकामध्ये मांडणी केलेली आहे। हे पुस्तक म्हणजे प्रत्येक मानवी जीवनाला दिशादर्शक ठरणारे आहे। कुठलंही कार्य करायचं म्हटल्यानंतर ते सोपं नसतं। नंदादीप तेवण्याचं काम डॉक्टरांनी केलेलं आहे, पण त्याला सतत तेवत ठेवण्याचं काम डॉक्टर वैशालीताई पवार या देखील करता आहेत। खरं तर आपण नेहमीच म्हणतो की संस्कारक्षम पिढी घडली पाहिजे, पण ती कशी घडली पाहिजे? देव, देश, धर्माचं कार्य हाती घेत असताना डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्रानंतर शैक्षणिक क्षेत्र तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये जे काही कार्य आरंभले आहे त्या कार्यासाठी खरं तर शुभेच्छा आहे। कर्तव्य, कर्तृत्व आणि दातृत्व याचा त्रिवेणी संगम घालून डॉक्टरांनी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे। खरं तर पिढी घडत असताना आपल्या सगळ्यांचाच त्याच्यामध्ये बहुमोल वाटा असतो, पण तो कशा पद्धतीने, खरं तर हे पुस्तक म्हणजे मानवी दिशादर्शक होणार आहे। ते पुस्तक घेऊन आपल्या कपाटामध्ये न ठेवता ते आपल्या डोक्यामध्ये फीड केलं पाहिजे, कारण संस्कारक्षम पिढी घडण्याचा प्रत्येक वाटा हा प्रत्येक मानवाकडून पुढील पिढीकडे जात असतो आणि या अनुषंगाने हे पुस्तक उत्तम प्रतीने लिहिलेलं आहे। मी सगळ्यांना आवाहन करेल की ह्या पुस्तकाच्या जास्तीत जास्त प्रती आपण स्वतः तर घेतल्या आहेत, पण आपल्याबरोबर आपल्या नातेवाईकांना व तरुण पिढीला हे घेण्यासाठी उत्तेजित करावं। खरं तर सध्याच्या शिक्षण प्रणालीला आपण बघता जे काही शिक्षण प्रणाली सुरू आहे त्या गोष्टीला छेद देत एक आदर्श विद्यार्थी समाजात कसा घडावा, या भारतासाठी आदर्श नागरिक कसा घडावा, ज्याप्रमाणे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं योगदान होतं त्याच प्रकारचं योगदान या विद्यार्थ्याचं भारताला कसं मिळू शकेल हा प्रयत्न डॉक्टर प्रताप पवार यांनी केला आहे। त्यांच्या आयुष्याचं पाठ्यपुस्तक या सुंदर अशा संदर्भ ग्रंथाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडलं आहे। या भाग दुसऱ्या पाठ्यपुस्तकामध्ये भारतीय जे काही वेद आहे, जे काही नियम आहे, जे काही धार्मिक आपले उपचार आहे ते का करावे, कधी करावे, कशा पद्धतीने करावे याचा सुंदर विचार डॉक्टर प्रताप पवार यांनी या पुस्तकामध्ये मांडला आहे। हे पुस्तक खरं तर प्रत्येकाने संदर्भ ग्रंथ म्हणून वापरायला अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक आहे। या विद्यार्थ्यांसाठी जे काही आपल्या भारतीय गोष्टी आपण बघतो ते अतिशय सलोखपणे त्यांनी या पुस्तकामध्ये मांडले आहे। शेफालीताईंनी उपस्थिती देऊन आम्हाला मार्गदर्शन केले। डी.के. नाना जगताप झालं, सुवर्णाताई जगताप झाले, जयदत्त काका होळकर, आमदार नरेंद्र दराडे साहेब अशा इतर बऱ्याच मान्यवरांनी येऊन सरांच्या पुस्तकाला प्रोत्साहन दिलं। त्यातनं आम्हाला खूप काही भेटलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। थँक्यू। माझ्या पुस्तकाचे संदर्भ ग्रंथ आयुष्याचे पाठ्यपुस्तकाचे अनावरण झालेले आहे। ह्या पुस्तकामध्ये जुन्या पद्धतीची गुरुकुल शिक्षण सिस्टीम हिच्यावर हे आधारित आहे। ह्या पुस्तकामध्ये मुलांमध्ये माणूस कसा घडला पाहिजे ह्या गोष्टी दिलेल्या आहे। ह्या पुस्तकाला आवर्जून प्रत्येकाने संदर्भ घेऊन आपल्या पाठ्यक्रमामध्ये वापर करावा, जेणेकरून ह्या येणाऱ्या पिढीला आणि पुढील सृष्टीला वाचवण्याचा प्रयत्न होईल।